चौथा रविवार होता. मुलगा व नातवंडे भेटायला येतील या आशेने दिनकर आजोबा वाट पाहत होते. कारण 15-20 दिवस होऊन गेले होते, तरीही अजून कोणीही त्यांना भेटायला आलं नव्हतं. एरवी फार कधी ते कोणी भेटायला येईल याची वाट पाहत नसायचे. पण गेल्या 4-5 दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशक्तपणा आला होता. दिनकर आजोबा वृद्धाश्रमात राहत होते. त्यांचा नाश्ता व सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या. रोज नेहमी सकाळी उठून ते फेरफटका मारायचे. तेथून आल्यावर स्वतःचे आवरून मग सर्वांसोबत नाश्ता करायचे. त्यानंतर समवयस्कर मित्रांसोबत गप्पा मारायचे, टीव्ही बघायचे. पण या वेळेला त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते झोपलेले होते. त्यांना शुगर व बीपी सोडून कोणताही आजार वगैरे काही नव्हता. पण शेवटी वय झालं ना, काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरूच असतात. आजही त्यांना थकवा, अशक्तपणा आलेला होता व साधारण ताप देखील आला होता. पण तेही त्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान आनंदात घालवत होते, जगत होते. आजारपणाकडे त्यांनी गांभीर्याने कधी पाहिलंच नाही. त्यांचं असं मत होतं की आजारपणाला जास्त कुरवाळत बसलं की, त्याचे लाड केले की तेही मग लवकर निघून जात नाहीत. म्हणून आजारपण फारसं मनावर न घेता आपण आपलं आयुष्य आनंदाने जगायचं. आणि तसंही ते राहायचे. त्यांनी 80 पार केलेली होती. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट केले होते. आपल्या कुटुंबासाठी नेहमीच त्यांनी धडपड केली. त्यांना सरकारी नोकरी होती. त्या काळात फारसा पगार नव्हता, पण आजोबांनी त्यांच्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर देखील उभं केलं. त्यांचा मुलगा बँकेत मॅनेजर होता, तर मुलगीसुद्धा चांगल्या पोस्टवर कंपनीत कामाला होती. दोन्ही मुलं सेटल होती, शहरात राहत होते. दिनकर आजोबांच्या पत्नी होती. तोपर्यंत सर्व ठीक चालू होतं. दोघेही त्यांचे म्हातारपण आनंदात घालवत होते. एकमेकांना आधार देत एकमेकांची सोबत बनून येणारा प्रत्येक दिवस मजेत घालवत होते. त्यांनी कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवली नाही. पण जेव्हा दिनकर आजोबांना त्यांची पत्नी सोडून देवाघरी गेली, तेव्हा मात्र आजोबा एकटे पडले. आजपर्यंत खंबीरपणे जगणारे आजोबा पत्नीच्या जाण्याने कोलमडून पडले. त्यांचा आधारच हरपला असं त्यांना वाटू लागलं. त्यानंतरचे काही दिवस पत्नीच्या विरहात ते काढत होते. पण मग नंतर आजोबांना आता एकटं घरी ठेवणं मुलगा व सुनेला योग्य वाटत नव्हतं. कारण मुलगा आणि सून दोघेही जॉब करत होते. मुले शाळेत जायची. त्यामुळे आजोबांना घरी एकटंच राहावं लागत असे. त्यांची औषधं आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्या वेळेवर मिळाव्यात आणि दिवसभर घरी कोणीच नसतं तर त्यांच्याकडे लक्ष कोण ठेवणार, त्यांची काळजी कोण घेणार. म्हणून मुलांनी ठरवलं की त्यांना वृद्धाश्रमात ठेवायचा निर्णय घेतला. तेव्हा आजोबांचे मन सुरुवातीला अजिबातच तयार नव्हते. पण त्यांनी पत्नी गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते. घरी सर्वांसोबत राहूनसुद्धा त्यांना एकटेपणा जाणवायचा. कारण त्यांच्यासोबत कोणी फारसं बोलत नसायचं. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असायचा. त्यामुळे शेवटी त्यांनी देखील मनाची तयारी केली. तेव्हा त्यांची मुलगी घरी आली आणि आश्रमात जाण्याआधी वडिलांना काय हवं नको ते सगळं घेऊन दिलं आणि आपल्या घरी निघून गेली. तीही जॉब करायची, त्यामुळे तिला देखील फारसा वेळ नसायचा. आजोबांना पेन्शन तर होतीच, ते कधीही मुलांकडून एकही रुपया मागत नव्हते. ते त्यांचे अगदी सुरुवातीपासूनच सर्व करायचे. बिझी लाईफमुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नव्हता. कारण प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करायची होती. आयुष्यामध्ये पुढे जायचं होतं. त्यांना संसार होता, त्यात ते सगळेच व्यस्त होते. मग आजोबांना घरची परिस्थितीची कल्पना होती. मग त्यांनीही मनाची तयारी केली, आपण आश्रमात जायचं. आणि मग त्यानुसारच एके दिवशी मुलगा वडिलांना आश्रमात सोडून आला. आजोबा तेथे गेल्यानंतर समवयस्क लोकांसोबत छान राहिले. आयुष्य आनंदाने जगायचं. आता आपलं काहीही होऊ दे, आपण परत घरी जायचं नाही असंच त्यांनी ठरवलेलं होतं. आता हेच आपलं घर आहे असं मानून ते तेथे राहायचे. कारण तिकडे घरी असताना आजोबांनी सुनेकडून काही मागितलं तर सूनबाई लगेच बोलायची की, काय हो बाबा, तुम्हाला येईपर्यंत थांबता येत नाही का? आम्हालाही महत्त्वाची कामं असतात. तर ते असं कामातून उठता येत नाही, तुम्हाला कळत नाही का? तेव्हा आजोबा समजून घ्यायचे आणि काही बोलत नव्हते.
पण त्यानंतरही जेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्ट काही मागितली तरी असंच ऐकवलं जायचं, आम्ही सर्वजण कामात व्यस्त असतो आणि तुम्ही तर रिकामेच बसलेले असता. तुम्हाला काही काम नसतं हेच त्यांना दाखवून द्यायचं होतं. हे आजोबांना समजलेलं होतं. सून आणि मुलगा दिवसभर नोकरी करायचे. नातवाशी त्यांना बोलावं म्हटलं तर त्याला अभ्यास असायचा व क्लासेस असायचे. तेव्हा कधी कोणी समवयस्क मित्र भेटला तरच गप्पा मारायचे. पण घरी कोणीही त्यांच्याशी बोलायला येत नव्हतं. येणारा प्रत्येक दिवस ते फक्त ढकलत होते. पण जेव्हा त्यांना आश्रमामध्ये ठेवण्यात आलं तेव्हा त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं. त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांना भेटत गेले. समवयस्क भेटले की गप्पा गोष्टी करू लागले. ते तेथे रमून गेले होते. छान मजेत दिवस चालले होते. तिथला स्टाफ देखील खूप छान चांगला होता, काळजी घेणारा होता. तेथे एकमेकांसोबत बोलून मनावरचे ओझे हलके व्हायचे. ते आपले दुःख सुख वाटून घ्यायचे. त्यामुळे तेथे आजोबांचे दिवस छान जात होते. अधूनमधून मुलगा त्यांना भेटायला येत असायचा. कधीकधी ते आजोबा आजारी पडायचे. वयोमानानुसार लगेच ते बरे पण व्हायचे. त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पेन्शनमधून केला जायचा आणि त्यांना कधी काही झालं, तब्येत बिघडली त्यांची, तर स्टाफ किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे. तर त्यांचा मुलगा रागाला यायचा, कारण त्याला वेळ नसायचा, कामात तो व्यस्त असायचा आणि मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती. हे सर्व पाहता आजोबा खूप समजदार होते. त्यांनी देखील नोकरी केलेली होती. त्यामुळे व्यस्त जीवनाविषयी ते जाणून होते. म्हणूनच जर कोणी भेटायला नाही आलं तरी ते समजून घ्यायचे. त्यांची तेथे आश्रमात सर्वांशी मैत्री झाली होती. स्टाफसोबत सुद्धा मनमोकळ्या हसमुख चेहऱ्याने गप्पा ते मारायचे. म्हणूनच तर प्रत्येकाला त्यांचा लळा लागला होता. ते सर्वांना आवडायचे. असे छान दिवस चालले होते. त्या दिवशी ते थोडे आजारी होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता. म्हणून आपल्या मुलाची वाट पाहत ते बसले होते. आश्रमातील स्टाफने मुलाला कळवलेलं देखील होतं. आजोबांचा मुलगा बरेच दिवस झाले तरी त्यांना भेटायला आलेला नव्हता. त्या दिवशी आजारी होते आजोबा, म्हणून ते झोपले होते. साधारण दुपारच्या दरम्यान त्यांना आपल्या मुलाचा आवाज कानी पडला. तेव्हा त्यांच्या मनाला धीर आला. त्यांना छान वाटलं. आपला माणूस सोबत असला ना, कोणताही आजार असू देत, एक आधार मिळतो, लढण्याची ताकद मिळते. असाच काहीसा भास आजोबांना झाला होता. त्यांना रूमबाहेर त्याच दिवशी मुलाचे बोलणे ऐकू येत होते. त्यांचा मुलगा आणि सूनबाई आली होती. ते डॉक्टरसोबत बोलत होते की, अहो, त्यांना बरं नाही आहे. तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता, काळजी घेता, हे सगळं ठीक आहे. पण त्यांचंही आता 80च्या पुढे वय गेलेलं आहे. कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता आणि त्यांचं आयुष्य वाढवत आहात? कारण तुम्ही दरवेळेस आम्हाला फोन करून बोलवता. यामध्ये आमचाही वेळ जातो आणि आम्हीही नोकरी करतो. त्यामुळे आम्हालाही फारसा वेळ नसतो सतत येथे येण्यासाठी. डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते. पण ते लोक स्वतःचेच बोलणे ठामपणे सांगत होते. ते डॉक्टरांना सांगत होते की त्यांच्यावर उपचार करणे थांबवा. त्यांचे आता वय झालं आहे, तर असं किरकोळ आजारपण येतच राहणार. त्यासाठी तुम्ही इतके उपचार त्यांच्यावर का करत आहात? कारण आता हे सर्व करण्यामुळे पैसाही वाया जातो आणि आम्हालाही इकडे दरवेळेस यायला वेळ नसतो. आणि तसंही आमचे वडील इतके दिवस छान मस्तपैकी जगले आहेत, तर आता पुन्हा त्यांचे आयुष्य कशाला वाढवत आहात? एवढी ट्रीटमेंट कशाला करायची? तेव्हा डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं, तुम्हाला तुमच्या वडिलांची ट्रीटमेंट करायची नसेल तर राहू द्या. कारण आम्ही डॉक्टर आहोत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू. आणि तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर ठीक आहे. तुम्ही यापुढे येऊ नका. आमचा स्टाफ त्यांची काळजी घेईल. जरा तुम्हीही समजून घ्यायला हवं की त्यांचं वय झालं आहे. म्हणजे त्यांना यापुढे जगूच नये किंवा त्यांना यापुढे जगण्याचा अधिकार नाही असं होत नाही. आणि तुम्हाला त्यांना असं मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटतं माहिती नाही, पण आम्हाला ते योग्य वाटत नाही. डॉक्टर बोलत होते. आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडेच पैसे लागत आहेत आणि त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात? तेव्हा मुलगा स्वतःची बाजू पटवून देण्यासाठी बोलतो,
तसं नाही हो डॉक्टर. फक्त एवढंच वाटतं की उगाच त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही. एवढंच वाटतं. तुम्ही फार काही करू नका. जेवढे जमेल तेवढेच करा. पण डॉक्टरांना जे समजायचं ते समजून गेले होते. मुलगा, सून आणि त्यावर डॉक्टरांचं त्यांना समजावणं हे सर्व त्यांचे बोलणे आजोबांनी आतून ऐकलं होतं. पण ते त्यावेळीच झोपले आहेत असं त्यांनी दाखवलं. काही वेळाने त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते. "काय हो बाबा, या वयात असं काही ना काही होतच राहतं की. तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता आणि मग डॉक्टर लगेच आम्हाला कळवतात. त्यामुळे आम्हाला आमची कामे सोडून इथे यावं लागतं. आणि त्या डॉक्टरांना बोलायला काय जाते? पैसेही लागतात ना आणि वेळही द्यावा लागतो." तेव्हा आजोबा शांतपणे ऐकून घेत होते. त्यांना अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. शिवाय बाहेर मुलगा व सुनेचे विचार ऐकून त्यांची बोलण्याची इच्छाच राहिलेली नव्हती. मुलगा व सुनेला आजोबांच्या तब्येतीचं काहीच वाटत नव्हतं. त्यांनी साधी वडिलांच्या तब्येतीची विचारपूसही केली नाही. थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले. खरं तर जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मुलगा तेथून गेल्यानंतर आजोबा विचार करत बसले होते. मुलाचे असे विचार व बोलणे ऐकून ते खचून गेले असावेत. रोज व्यायाम करणारे, सर्वांशी गप्पा मारणारे, मस्करी करणारे व सतत हसत खेळत असणारे आजोबा आता मात्र शांत शांत असायचे. ते यापूर्वी कधीतरी आजारी पडायचे, पण 2-4 दिवसात बरे व्हायचे. पण यावेळेस का कुणास ठाऊक त्यांची जगण्याची उमेदच संपून गेली होती, असंच त्यांच्याकडे पाहून वाटत होतं. डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंडला आले. तेव्हा दिनकर आजोबांची तपासणीसाठी ते गेले. तेव्हा त्यांना ते काहीतरी विचार करत असल्यासारखे शांत शांत दिसत होते. डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर निघाले तेवढ्यात त्यांनी थांबवलं आणि बोलले की, "डॉक्टर, तुम्ही खूप करता हो माझ्यासाठी." असं बोलताना नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. "नेहमी मला बरं करता, पण या घरच्या लोकांनाच वाटत नाही की मी जास्त दिवस जगावं." "हो, ऐकलंय मी सगळं बोलणं तुमचं." तेव्हा डॉक्टर बोलतात, "बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. तुमची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही फक्त चांगले बरे व्हा." आजोबांनी नुसती मान हलवली. आजोबा मनातच विचार करत होते की आपली माणसंही असा विचार कसा काय करू शकतात, आणि तसंही यांना माझं काय करावं लागत होतं. पेन्शन तर माझी येतच होती. मी थोडीच कोणावर अवलंबून आहे. पण तरी यांना असं का वाटावं? माझ्या जगण्याचं ओझं यांना का होत आहे? आजोबा आज शांत होते. ते केअरटेकरला म्हणाले, "मी जरा वेळ पडतो." आणि त्यांना शांत झोप लागली होती. 4-5 दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते. त्यांचा मुलगा त्या दिवशी त्यांच्यावर उपचार करू नका असं सांगून गेला होता. तरी पण डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांना वेळेवर जेवण, औषध देत होते. तेथील त्यांचे समवयस्क मित्रसुद्धा दिनकर आजोबांना धीर देत होते. "तू लवकर बरा हो" असं सांगत होते. असेच 8-10 दिवस जातात. ते कोणाशी फारसं काही बोलत नाहीत आणि फिरायला गेले नव्हते. खरं तर त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं. आनंदात जगायचं होतं. वय इतकं होतं, पण खूप ते ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे होते. सर्वांना ते मदत करायचे. पण त्यांना आता आजारपणामुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता. त्यांच्यात आत्मविश्वास होता. ते खूप सहनशील होते. डॉक्टरांनी देखील त्यांना धीर दिला आणि 1 महिन्यात ते पूर्ण बरे झाले. सगळ्यांना भेटले. त्यांना खूप आनंद झाला. पण मुलगा वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आलेला नव्हता. त्यांनी त्या दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं. ते बोलणं त्यांच्या अजूनही मनाला लागलं होतं. ते विचार करत होते की असे माझ्यासारखे इतरही लोक असतील. माझ्यासारखं त्यांना देखील काय वाटत असेल. त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आपण कोणावर अवलंबून नसावं. आपलं ओझं कोणाला होईल इतकं लाचार आपलं जीवन कधीच नसावं. मग खूप विचार करून आजोबा डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात, त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि व्हील बनवून घेतात. त्यांचा मुलगा आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्व तिथे असतात. ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे
असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करणार आहे. कारण तेथे त्यांच्यासारखे वयस्कर कोणी आले तर त्यांची ट्रीटमेंट, उपचार वगैरे मोफत व्हावं अशी व्हील करतात. तेव्हा मुलाला त्याची चूक कळते. ते आजोबांची माफी मागतात. त्यांना घरी चला असं म्हणतात. पण आजोबा आश्रमातच त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात. ते घरी जात नाहीत. हेच माझं माहेर आहे आता असं ते ठामपणे, अभिमानाने म्हणतात आणि आजोबा तेथेच आनंदाने राहू लागतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.